गुड मॉर्निंग मुलांनो. आज आपण जाहिरात लेखन या प्रश्नावर चर्चा करणार आहोत. त्याआधी जाहिरात या विषयावर थोडक्यात माहिती आपण जाणून घेऊया. वस्तूंची मागणी निर्माण करण्याची कला म्हणजे जाहिरात कला होय. जाहिरात म्हणजे उत्पादक आणि ग्राहक यांना जोडणारा एक महत्त्वाचा दुवा असतो. तसेच जाहिरात म्हणजे व्यापार व उद्योग यांचे सामान्य माणसांशी नाते जोडणारे एक माध्यम आहे. त्यासाठी अभ्यासक्रमात जाहिरातीचे प्रयोजन करण्यात आले आहे. इंटरनेट, चित्रपट, वृत्तपत्रे, मासिके, आकाशवाणी व दूरदर्शन ही जाहिरात प्रसारणाची प्रभावी माध्यमे आहेत. तसेच पोस्टर्स, स्लाइड्स, स्टिकर्स या माध्यमातूनही जाहिरात करता येते. जाहिरात केल्याने ते उत्पादन सामान्य माणसांपर्यंत पोहोचायला मदत होते. त्यामुळे माणसाला ती वस्तू विकत घ्यावीशी वाटते व ती तो विकत घेतोच. लोकांच्या मनात एखाद्या वस्तूविषयी आवड निर्माण करणे हा त्या जाहिरातीचा मुख्य हेतू असतो, उद्देश असतो. तर चला मग बघूया आपण कृतीपत्रिकेतील प्रश्न 5आ मध्ये पुढील 3 लेखन प्रकारांपैकी कोणत्याही 2 लेखन प्रकारांवर या आपल्याला दोन कृती आपल्याला सोडवायच्या असतात आणि त्या 50 ते 60 शब्दांत लिहिणे गरजेचे असते. आता ते 3 लेखन प्रकार कोणते आहेत तर ते पुढील प्रमाणे बघा. पहिलं म्हणजे जाहिरात लेखन, दुसरं आहे बातमी लेखन आणि तिसरं आहे कथा लेखन. बरोबर. तर आज आपण करणार आहोत सुरू कुठली तर जाहिरात लेखन या विषयावर बोलणार आहोत. आपला आजचा व्हिडिओ आहे जाहिरात लेखन यावरती. ठीक आहे. तर आपण बघूया जाहिरात लेखन ही कृती कशी सोडवायची. तर जाहिरातीचा प्रश्न, प्रसंग, चित्र, बातमी, शैक्षणिक विषय यापैकी कोणत्याही स्वरूपात विषय दिला जाईल. आता जाहिरात लिहिताना दिलेल्या कृतीतील सर्व मुद्द्यांचा विचार करावा आणि जाहिरात लिहिताना त्यात चित्र काढण्याची गरज नसते. तर बघूया आपण जाहिरात लेखन करताना कोणत्या गोष्टी आवश्यक आहेत ते आधी आपण बघूया. ठीक आहे. आता ही जाहिरात जेव्हा आपल्याला परीक्षेत जाहिरात लेखन हा प्रश्न विचारण्यात येतो, हा 6 मार्कांचा प्रश्न असतो आणि हा प्रश्न सोडवताना आपल्याला कोणते मुद्दे लक्षात ठेवायचे आहेत ते आधी आपण पाहूया. आता पहिलं आहे जाहिरात लेखनात भाषेला अतिशय महत्त्व आहे. बघा, आपण जी जाहिरात लिहितोय त्या आपल्या भाषेला, आपली भाषा ही कशी असावी, त्याच्यात साधी, सरळ आणि स्पष्ट असावी. म्हणजेच काय तर जाहिरात लेखनामध्ये आपल्या भाषेला खूप महत्त्व आहे. दुसरा मुद्दा म्हणजे आपली भाषा किंवा आपलं जाहिरात लेखन हे कमीत कमी शब्दात असावं आणि त्या जाहिरातीचा आशय म्हणजेच विषय आपण योग्य प्रकारे तो मांडलेला असावा. हे उत्तम जाहिरातीचं मुख्य उद्देश आहे किंवा मुख्य सूत्र आहे. तिसरं आहे उद्देश म्हणजे जाहिरातीकडे लक्ष वेधले जाईल अशी शब्दरचना असली पाहिजे. बघा, आपण जाहिरात जी लिहितोय त्या जाहिरातीची भाषा, ते शब्द किंवा जी जाहिरात आपण तयार केली आहे ती अट्रॅक्ट होऊ शकते. कशी अट्रॅक्ट होईल तर ती आपल्या भाषेमुळे. तर आपली भाषा, आपली शब्दरचना योग्य असली पाहिजे. पुढचं आहे जाहिरात कशाची आहे ते आकर्षक पद्धतीने आपल्याला सांगायचं आहे. म्हणजेच काय तर त्याची मांडणी आपल्याला आकर्षक पद्धतीने, अट्रॅक्टिव्हली आपल्याला काय करायचं आहे ती मांडायची आहे. त्या जाहिरातीला योग्य अशी मांडणी आपल्याला त्यात करायची आहे. पुढचं आहे काव्यमय, अलंकारिक, प्रभावी, आकर्षक शब्दांचा वापर करावा. आता त्या जाहिरातीत योग्य अशी कवितेची एखाद दुसरी किंवा 1 किंवा 2 ओळी असाव्यात की जेणेकरून आपली जाहिरात कशी वाटेल, आकर्षक वाटेल. त्या शब्दांमुळे त्या जाहिरातीला आकर्षक रूप येईल. पुढचा पॉइंट आहे आपला वस्तूची गुणवत्ता जाहिरातीतून दिसावी. आता त्या वस्तूची गुणवत्ता म्हणजे त्या वस्तूची क्वालिटी आपण त्या जाहिरातीतून ते मुद्दे आपण त्याच्यात मांडणार आहोत. कारण ती वस्तू घेणाऱ्या ग्राहकाला त्याच्यातून त्याला
त्या क्वालिटी काय काय त्या वस्तूत हे त्याला त्यातून दिसून येणार आहे. त्यानंतर आहे सुभाषित, सुवचन, काव्यमय भाषा, कवितेतील किंवा गाण्यातील एखाद दुसऱ्या ओळीचा वापर करावा. जाहिरात लेखन करताना चित्र काढणे, रंगवणे याची गरज नाही, कारण जाहिरातीमध्ये भाषेची आवश्यकता आहे. आपण आधी पण म्हटलं होतं की शब्दरचना असावी. चित्र काढणे, ते रंगवणे, डेकोरेट करणे याची गरज नाही. परीक्षेत लेखन गरजेचे असते, सजावट किंवा डेकोरेशन नाही. जाहिरातीसाठी जो विषय दिलेला असेल त्या विषयानुसार जाहिरात तयार करावी. आता जाहिरातीमध्ये शेवटी आपल्याला खाली काय लिहायचं आहे? पत्ता, मोबाईल नंबर, ईमेल ID याचा स्पष्ट उल्लेख केलेला असावा. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जाहिरात ही पेनाने लिहावी. पेन्सिलचा वापर करू नये. चित्रे काढण्याची गरज नसते. तर आता परीक्षेत जाहिरात लेखनाची कृती कशा प्रकारे विचारली जाऊ शकते हे आपण बघूया. बघा, वेगवेगळ्या पद्धतीने कृतीपत्रिकेत प्रश्न विचारला जातो. आता जाहिरात लेखन हे 3 पद्धतीने असतं, 3 पद्धतीने केलं जातं. आता ते 3 पद्धती कोणत्या, 3 कृती कोणत्या? तर पहिली कृती म्हणजे शब्द देऊन जाहिरात लेखन करायला सांगितले जाते. दुसरं आहे जाहिरात प्रश्नपत्रिकेत देतात व त्यावरील कृती सोडवावी लागते. तिसरं आहे एखादा विषय दिला जातो व जाहिरात तयार करायला सांगतात. आता बघा, ह्या 3 पद्धती आहेत, या 3 कृती आपल्याला विचारल्या जातात जाहिरातीसाठी. आता त्यातलं पहिलं मी परत वाचते बघा. शब्द देऊन जाहिरात लेखन करायला सांगितले जाते. आता शब्द देऊन म्हणजे काय? तर आता उदाहरण दिलं असेल बघा, जाहिरातीमध्ये फक्त वरती तुम्हाला प्रश्न दिला असेल, आयुर्वेदिक तेलाची जाहिरात करा. मग शब्द काय आला? आयुर्वेदिक तेल. मग या आयुर्वेदिक तेलाबद्दलची तुम्हाला सगळी माहिती तुम्हाला त्याच्यात लिहायची आहे. त्या तेलाचे वैशिष्ट्य काय आहे, त्याच्यात घटक कोणकोणते आहेत, त्याच्यातून फायदा काय होईल आणि त्याच्यावरती तुम्ही दिलेली सवलत काय. म्हणजे अशा प्रकारे तुम्हाला ती जाहिरात तयार करायची आहे. हे तर आपण पुढे उदाहरणातून बघणारच आहोत. दुसरं आहे जाहिरात प्रश्नपत्रिकेत देतात व त्यावरील कृती सोडवावी लागते. म्हणजे पूर्ण मजकूर आपल्याला तो दिलेला असतो जाहिरातीचा, आणि त्या जाहिरातीच्या खाली काही प्रश्न विचारलेले असतात आणि त्यांनी दिलेल्या प्रश्नांतून आपल्याला उत्तरं शोधून त्या चौकटीमध्ये भरायचं असतं. हे खूप सोपी कृती असते ही तर. आणि तिसरा विषय आहे आपला, एखादा विषय दिला जातो व जाहिरात तयार करायला सांगतात. आता उदाहरण बघा, आईस्क्रीम पार्लर. आता हा विषय मी दिला, आईस्क्रीम पार्लर. आता या आईस्क्रीम पार्लर म्हणजे आईस्क्रीमबद्दलची त्याच्यावरती तुम्हाला जाहिरात तयार करायची आहे. असे तुम्हाला हे विषय तुम्हाला त्याच्यात दिले जातील. जाहिरात लेखनासाठी असे विषय तुम्हाला दिलेले असणार. आता ते जाहिरात लेखन कसं करायचं ते आपण या कृतीतून बघूया. तर पहिली कृती आपण बघतोय, शब्दांवरून जाहिरात लेखन करा. आता शब्द दिले बघा जाहिरातीसाठी मी, सौंदर्यवर्धक साबण, साबणातील घटक, फायदे आणि सवलत. आता ही जाहिरात आहे साबणावरती, तर आपण त्याबद्दल आधी वरती काय लिहिणार आहोत? तना मनाला चैतन्य देणारा म्हणजे आनंद देणारा. त्या साबणाने आंघोळ केल्यामुळे आपल्या मनाला प्रसन्नता वाटणार असं. त्याखाली मी दिलंय इन्व्हर्टेड कॉमामध्ये त्या साबणाचं नाव ग्लायवेरा. त्याच्याच खालोखाल स्नानाचा स्वर्गीय आनंद, म्हणजे या साबणाचा वापर केल्यामुळे मला जणू भरपूर आनंद झालेला आहे. आता या साबणामध्ये कोणकोणते गुण किंवा कोणकोणत्या फुलांचा त्याच्यात समावेश आहे तर बघा, पहिला आहे गुलाब. गुलाबाचा सुगंध किंवा गुलाबाच्या सुगंधाने युक्त असा तो साबण आहे. चंदनाचा आहे, चंदन, मध आणि कोरफड यांच्या गुणांनी युक्त असा हा साबण. त्यानंतर त्या साबणाचे वैशिष्ट्य काय दिलेत बघा,
घामाच्या दुर्गंधीपासून 12 तासांहून अधिक काळ संरक्षण, सर्व ऋतूंमध्ये त्वचेची काळजी, आणि तिसरं वैशिष्ट्य दिलंय सर्व प्रकारच्या त्वचेसाठी उपयुक्त. त्यानंतर बाजूला मी एका स्टारमध्ये मी लिहिलंय बघा, 2 वर 1 मोफत. आपण त्यांना सवलत देणार आहोत, ऑफर दिलेल्या आहेत बरोबर. तर अशा प्रकारे आपण त्यांना काय करणार आहोत, जाहिरातीमध्ये आकर्षक त्या वस्तूकडे आकर्षिलं जावं, त्यांचं लक्ष वेधून घेतलं जावं, अट्रॅक्टिव्ह वाटावं, म्हणून आपण त्यांना ती वस्तू विकत घेण्यासाठी आपण अशा ऑफर्स त्यांना देणार आहोत, हो की नाही. म्हणून आपण इथे काय केलं आहे, 2 साबणांवर 1 साबण फ्री. त्याच्या खाली आपण काय केलं आहे, चौकटीमध्ये दिलं आहे तुमच्या जवळच्या जनरल स्टोर्समध्ये उपलब्ध. तर अशा प्रकारे आपण काय केलं आहे, तर त्या शब्दांवरून, त्या मोजक्या शब्दांवरून आपण ही आपली आकर्षक जाहिरात तयार केलेली आहे ना. हे सोपं अगदी, ठीक आहे. तर दुसरा प्रकार आहे ते बघा, कृती होती आपली, जाहिरात वाचून त्याखालील कृती करा. आता दुसरी जाहिरात आहे बघा, इथे दिली आहे वाळके शक्ती जिमबद्दल. श्री हनुमंत वाळके यांची व्यायामशाळा, वाळके शक्ती जिम. त्यांनी त्या ॲडमध्ये, त्या जाहिरातीमध्ये बघा, ठळक अक्षरामध्ये काय दिले, आमची काही खास वैशिष्ट्ये. आता त्यांची खास काय वैशिष्ट्य आहेत, स्पेशालिटी काय आहे त्यांच्या जिम खाण्याची, तर वातानुकूलित प्रशस्त जागा, सोयीस्कर वेळा, आधुनिक यंत्रसामग्री, अनुभवी शिक्षक, माफक फी. ही त्यांनी त्यांच्या जिमची वैशिष्ट्ये दिलेली आहेत, ठीक आहे. राईट साईडला बघा, त्यांनी काय दिले, 10% सवलत मिळवा, आणि लेफ्ट साईडला दिले स्वतः सोबत एक व्यक्ती आणा. बघा, त्याचबरोबर त्यांनी आपल्या जिमचा पत्ता टाकलेला आहे, पत्ता दिलेला आहे, निरामय सदन, शास्त्री मार्ग, जळगाव. आणि त्यांनी एक सवलत काय दिली आहे बघा, ऑफर काय दिली आहे, प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य. जसं पहिला जर कोणी आला ॲडमिशन घ्यायला तर त्याला चार्ज कमी करण्यात येईल त्याच्यासाठी. अशा प्रकारे त्या ऑफर दिलेल्या आहेत. तर इथे खाली बघा, चौकट पूर्ण करा. अशा प्रकारे आपल्याला प्रश्न विचारले जातात. अशी ही जाहिरात असते की ती जाहिरात वाचून, वरची ही जाहिरात वाचून त्याच्या खाली दिलेली कृती आपल्याला काय करायची असते, पूर्ण करायची असते. म्हणजे किती सोपं आहे बघा, उत्तर आपल्याला त्यांनी त्या बॉक्समधून आपल्याला शोधून त्या चौकटीत पूर्ण करायचं आहे. मग आहे की नाही ही कृती सोपी अगदी. तर बघा, चौकट पूर्ण करा. तर त्यांनी चौकटीत काय दिलंय, व्यायामशाळेची वैशिष्ट्ये. आता त्या व्यायामशाळेची वैशिष्ट्ये किती बॉक्स दिले त्यांनी आपल्याला, 4, एकूण 4 बॉक्स आहेत. म्हणून आपण त्या 4 बॉक्समध्ये आपण काय करणार आहोत, उत्तरं लिहिणार आहोत. तर वरच्या कृतीमध्ये आपण पाहिलं की त्यांनी खास वैशिष्ट्ये काय काय दिली होती आपल्याला. तर पहिलं आहे, पहिल्या चौकटीत आपण लिहिणार आहोत वातानुकूलित प्रशस्त जागा. दुसऱ्या चौकटीत लिहिणार सोयीस्कर वेळा. तिसऱ्या चौकटीत लिहिणार आधुनिक यंत्रसामग्री. आणि चौथ्या चौकटीत असणार आपलं उत्तर अनुभवी शिक्षक. कोणी लिहेल माफक फी, काही चालेल. 5 त्यांनी दिलेत वैशिष्ट्ये, पण आपल्याला कोणती 4 त्यात लिहायची आहेत. तर अशा प्रकारे आपल्याला काय करायचं आहे, आपली ही जाहिरात कृती आपल्याला काय करायचं आहे, पूर्ण करायची आहे. चौकट आपल्याला पूर्ण करायची आहे, ठीक आहे. तिसरा प्रकार आपण बघतोय ते म्हणजे एखादा विषय दिला जातो आणि त्या विषयावरून आपल्याला जाहिरात तयार करायला सांगतात. आता उदाहरण बघा, आईस्क्रीम पार्लर या विषयावर जाहिरात आपल्याला तयार करायची आहे. तर आईस्क्रीम पार्लर हा आपला झाला जाहिरातीचा विषय, बरोबर. आता आपण ती कशी सोडवणार, त्याचा आधी आपल्याला नीट विचार करावा लागणार. म्हणजेच काय, आपल्याला काय करावं लागेल, सुरुवातीला आधी दुकानाचं नाव द्यावं लागेल. उदाहरण असेल समजा नॅचरल आईस्क्रीम पार्लर, ठीक आहे. त्याच खालोखर आपल्याला काय करायचं आहे, त्या आईस्क्रीम पार्लर म्हणजे त्या आईस्क्रीमबद्दल आपल्याला एक छोटीशी कवितेची ओळ लिहून ती जाहिरात आपल्याला आकर्षक बनवायची आहे, हो की नाही. आईस्क्रीम पार्लरचे वेगवेगळे फ्लेवर्स, आईस्क्रीम पार्लरचे नाही सॉरी, आईस्क्रीमचे वेगवेगळे फ्लेवर्सची नावे आपल्याला त्यात लिहावी लागणार आहे. तरच आपल्याला त्या ग्राहकाला कळेल की नाही की याच्या दुकानात कोणकोणत्या फ्लेवर्सच्या आईस्क्रीम इथे आहेत, उपलब्ध आहेत, हो की नाही.
त्याचबरोबर आपण डाव्या किंवा उजव्या बाजूला आपण काय करणार आहोत, एका वर्तुळात दुकानाची वेळ लिहायची आणि त्याचबरोबर आपण त्यांना एक सवलत देणार आहोत, फॅमिली पॅक सोबत लकी ड्रॉ. अशा प्रकारे आपण काय करणार, त्यांना एक छोटासा डिस्काउंट किंवा एक ऑफर त्याच्यावरती आपण त्यांना देणार आहोत. आणि सगळ्यात शेवटी काय करणार, जाहिरातीच्या शेवटी आपण मुख्य आहे ते म्हणजे पत्ता, हो की नाही. तर अशा प्रकारे. तर आता बघा, तो नमुना मी तुमच्यासमोर दिलेलाच आहे. त्यावरून तुम्हाला लक्षात आलंच असेल की जाहिरात लेखन करणं किती सोपं असतं, हो की नाही. तसेच पुढे आणखी एका जाहिरातीचा लेखन नमुना बघूया. बघा, प्रश्न आहे, पुढील जाहिरात वाचा व खालील कृती पूर्ण करा. आता इथे कृती काय दिले, जाहिरात काय दिले बघा, छंद वर्गाबद्दल आहे. छंद वर्ग म्हणजे हॉबी क्लासेस. आता इथे काय दिलं त्यांनी सुरुवातीला, कला मंच छंद वर्ग, म्हणजे त्या हॉबी क्लासला नाव त्यांनी दिलं आहे. त्याच्या खाली बघा काय दिलं आहे, कला विकास मंडळ आयोजित छंद म्हणजे जीवाचा विरंगुळा, छंद म्हणजे कलांचा विसावा, छंद म्हणजे प्राण माझा, छंदाविन मन कुठेही रमेना. आता त्या छंद वर्गाची काही वैशिष्ट्य आहेत ती बघा त्यांनी लिहून दिलेली आहेत आपल्याला. मुखवटे बनवणे, मेणबत्त्या बनवणे, मोत्यांचे दागिने बनविणे, मातीकाम आणि चित्रकला. अशा छंद वर्गांचे आयोजन खास तुमच्यासाठी. आता इथे वयोगट, कालावधी आणि वेळ असे हे वेगवेगळ्या कॉलममध्ये दिलेले. वयोगट म्हणजे एज लिमिट. आता वयोगट किती दिले आहे, तर 8 ते 15 वर्षे. कालावधी म्हणजे किती दिवसांपर्यंत असणारा हा कार्यक्रम, हा वर्ग किती दिवस चालणार आहे, तर दिनांक 15 मे ते 20 मे म्हणजे 5 दिवसांचा हा बरोबर कोर्स आहे. त्यानंतर वेळ आहे सकाळी 10 ते दुपारी 1 वाजेपर्यंत. ठीक आहे. त्याच्या खालोखाल आपल्याला दिलं आहे संपर्क म्हणजे ॲड्रेस, पत्ता दिला आहे, कला विकास मंडळ, इंडियन एज्युकेशन सोसायटी, परळ, फोन 26665454. प्रथम येणाऱ्यास प्रथम संधी देण्यात येईल. ठीक आहे. तर ही होती आपली जाहिरात. आता त्याच्या खालोखाल तुम्हाला काही प्रश्न मी विचारते बघा. पहिला प्रश्न आहे आपला, छंद म्हणजे प्राण माझा. आता याच्यासाठी 2 उत्तरांसाठी चौकटी दिलेल्या आहेत. तर त्याच्यात आपल्याला उत्तर शोधून लिहायचं आहे. ही जी जाहिरात दिली की नाही, त्या जाहिरातीतून उत्तर शोधून लिहायचं आपल्याला. छंद म्हणजे प्राण माझा. तर सांगा याचं उत्तर काय येईल. समजलं असेल तुम्हाला आता कसं सोडवायचं आहे, कसं शोधायचे उत्तरं त्याच्यातून. तर ह्याचं उत्तर येणार जीवाचा विरंगुळा आणि दुसरं उत्तर येणार चौकटीत कलांचा विसावा, हो की नाही. दुसरा प्रश्न बघा, छंद वर्गात दिले जाणारे प्रशिक्षण. आता 4 बॉक्स आहेत इथे केलेले. आता पहिलं एक उत्तर मी लिहून दिलेलं आहे, मेणबत्त्या बनवणे. आता तुम्हाला समजलं असेल. आता हे कुठे उत्तरं सापडेल तुम्हाला, तर जिथे मार्किंग केले बघा डॉट डॉटमध्ये, ते उत्तरं आपली या चौकटीचे आहेत. छंद वर्गात दिले जाणारे प्रशिक्षण. पहिलं दिलं होतं मेणबत्त्या बनवणे. तर दुसरं मध्ये त्यात 1 2 3 4 अशा त्या 4 चौकटीमध्ये आपल्याला उत्तर लिहायचं. तर पहिलं बघूया आपण, मुखवटे बनवणे. दुसऱ्यामध्ये येईल मोत्यांचे दागिने बनविणे. तिसरं आहे मातीकाम आणि चौथं आहे चित्रकला. ठीक आहे. तर अशा प्रकारे आपल्याला त्या 4 चौकटीमध्ये ते छंद वर्गाचे प्रशिक्षण म्हणजे ते कोर्सेसची नावं आपल्याला त्याच्यात लिहायची आहेत. पुढचा तिसरा प्रश्न बघा, छंद वर्ग आणि त्याच्या बाजूला 3 चौकटी दिल्यात. पहिल्यामध्ये वयोगट, एज लिमिट दिले की नाही, दुसऱ्यामध्ये कालावधी आणि तिसऱ्यामध्ये दिले वेळ. तर हे पण सोपं आहे, तुम्ही आरामात आता शोधू शकता उत्तरं. आता वयोगट काय दिला होता याच्यात छंद वर्गासाठी, तर 8 ते 15 वर्षे, हो की नाही. दुसऱ्या चौकटीत काय दिले,
कालावधी किती दिवसांचा होता? तारीख टाकायचे, पण आपल्याला इथे दिनांक 15 मे ते 20 मे, बरोबर. आणि तिसऱ्या चौकटीत काय दिले? वेळ काय दिली आहे? तर सकाळी 10 ते दुपारी 1, बरोबर. ठीक आहे. पुढच्या चौथ्या प्रश्नाकडे वळूया आपण. छंद वर्गात प्रवेश देण्याची पद्धत कशी आहे? आता छंद वर्गासाठी जे ॲडमिशन घेण्यासाठी येणार त्यांच्यासाठी कोणती पद्धत दिली होती? तर बघा, एकदम त्याच्या ॲड्रेसच्या खाली बघा, एकदम शेवटी आपण ब्रॅकेटमध्ये टाकलेले प्रथम येणाऱ्यास प्रथम संधी, हो की नाही? तर अशा प्रकारे आपण काय केलं आहे? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्रवेशाची संधी म्हणजे या छंद वर्गात देण्यात येणार आहे, असं आपण उत्तर तिथे लिहिणार आहोत. तर अशा प्रकारे आपण काय करणार आहोत? या जाहिराती आपण पूर्ण करणार आहोत. कधी तुम्हाला जाहिराती पूर्ण दिल्या असतील तर त्याच्या कृती तुम्हाला सोडवाव्या लागतील, तर कधी तुम्हाला शब्द दिले असतील तर त्या शब्दांवरून आपल्याला जाहिरात पूर्ण करायची आहे. तर आहे की नाही हा सोपा घटक जाहिरात लेखनाचा? तर मला आशा आहे की तुम्हाला हा घटक, हे जाहिरात लेखन तुम्हाला नक्कीच सोपं वाटलं असेल. तर यासाठी मी काही तुम्हाला 2 जाहिरात लेखन देत आहे असाइनमेंटसाठी, त्या तुम्हाला पूर्ण करायच्या आहेत. शिवाय या व्हिडिओमध्ये ज्या मी तुम्हाला जाहिराती दिलेल्या आहेत त्या तुम्हाला आपल्या वहीमध्ये नोट्स म्हणून लिहायच्या आहेत. ठीक आहे.